मऊ लुसलुशीत असा आज आपण आलू पराठा बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम मऊ असा झालेला आहे आणि दिवसभर असाच राहतो. एकदम मऊ. तुम्ही टिफिनसाठी सुद्धा मुलांसाठी बनवू शकता. तर चला मग आता आपण पराठा बनवायला सुरुवात करूया. मी इथं 4 शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत. ते आपण चांगले शिजवून वरची साल काढून घेऊया आणि आता आपण हे खिसून घेऊया. इथं मी खिसलेले आहेत. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आता आपण थोडे ह्यामध्ये आणखी मसाले ॲड करूया. तर इथं मी 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पावडर आणि आपण ह्यामध्ये आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं किंवा इथं तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी चालेल. यामध्ये मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घालूया आणि कांदा इथं मी एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. कांदा ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप केला तरी चालेल. आता हे सगळे मसाले आपण बटाट्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया. याचा आपल्याला एकदम घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथं मी व्यवस्थित बटाटा मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण पराठे करायला घेऊया. इथं आपण नॉर्मली चपातीला कणिक मळतो तीच घ्यायची आहे. वेगळी ह्यासाठी मळायची गरज नाही आहे. फक्त थोडं पातळ आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे. त्याचा आपण एक गोळा तयार करून घेऊया आता. आणि ह्यामध्ये आपण आता बटाट्याचं सारण घालून घेऊया. इथं आपण हाताला थोडा पाणी लावायचं म्हणजे बटाट्याचे मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही. त्याचा आपण चपातीचा गोळा घेतलाय तेवढाच गोळा आपण हा बटाट्याचा पण घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण थोडंसं वाटीसारखं करून आपण त्यामध्ये बटाट्याचं मिश्रण घालून घेऊया. इथं आपण उंडा बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला हे भरून घ्यायचं आहे. हे आपण सेम प्रमाणात दोन्ही पण घेणार आहोत म्हणजे आपले काटापर्यंत सगळा पराठ्यामध्ये हा बटाट्याचा मसाला पसरतो. आपण आता ह्याला पीठ लावून घेऊया आणि ह्याचं एकदम आलवार हलक्या हाताने आपल्याला ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे. आपण इथं जास्त पण पातळ लाटायची नाही आहे. थोडीशी जाडसर आपण ठेवणार आहोत आणि आपण एकदम हलक्या हाताने ह्याचं पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे जास्त तुटणार नाही आणि बटाट्याचा मसाला पूर्ण काटापर्यंत आपला पसरतो. त्यामुळे एकदम हलक्या हाताने आपण ही लाटून घ्यायची आहे. मी इथं गोलच पराठा बनवते. तुम्हाला आवडेल असा तुम्ही आकार देऊ शकता. इथं आता मी लाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता जास्त पण जाड नाही आहे आणि एकदम पण पातळ नाही आहे. मीडियम साईजचा आपल्याला लाटून घ्यायचं आहे. इथं तव्याला आपण तूप लावून घेऊया किंवा तेल लावलं तरी चालेल. त्यामध्ये आपण पराठा टाकून घेऊया. 1 मिनिट पराठा आपण एका बाजूने शेकून घ्यायचा. नंतर आपण पलटी करून घ्यायचा आणि वरून तूप लावून घेऊया. तुम्ही इथं तेल लावलं तरी चालेल. आपण एका बाजूने सगळीकडे तूप लावून आता दुसऱ्या बाजूने पण तूप लावून घेऊया आणि आपल्याला मीडियम गॅसवर भाजायचं आहे म्हणजे ह्याचा कलर पराठ्याला छान येतो. जास्त फास्ट पण आपण गॅस करायचा नाही आहे. आपण मीडियम गॅसवर हा दोन्ही बाजूने भाजून घेऊया चांगला. आपल्याला हा पराठा दोन्ही बाजूने एकदम थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत आपण हा भाजून घेणार आहोत. आता आपला पराठा भाजून झालेला आहे तर आपण काढून घेऊया आणि असेच आपण सगळे पराठे करून घ्यायचे आहेत.
इथं मी राहिलेले पराठे असेच करून घेतलेले आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा.